केल्याबद्दल पहिल्यांदा या दोघांना मी खरं तर मनापासून काय म्हणायचं आपण की बाहेर गेल्यानंतर बोलतो, आता नाही बोलत. कारण का की आदरणीय क्षीरसागर सरांचं काम आता बघतोय, समोर दिसत आहेत लोक. याच्या अगोदर पण तर जेव्हा पेन हातामध्ये धरला होता त्या पेन पासून ते आता तुमच्यासमोर कविता सादर करण्यापर्यंतचा प्रवास आदरणीय निकाळे सर, आदरणीय आंबे सरांनी बघितलेला आहे. त्यामुळं मी अगदी विनम्रपणे या व्यासपीठावरनं हे सांगतो तुम्हाला की महाराष्ट्रातल्या बऱ्याच शाळांमध्ये जायची संधी मिळाली, बऱ्याच, म्हणजे कवितेमुळे म्हणा किंवा लिहिण्यामुळे. त्यामध्ये माझं फारसं काही नाही, ईश्वराची देणगी आहे ती आणि अशा गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे. तर अशा शाळांमध्ये गेल्यानंतर पण जे समाधान नाही मिळालं ते इथं आल्यानंतर मिळालं. मी त्यांना सांगितलं आहे की काय परिसर आहे, तुमच्या बाजूला डोंगर आहे, पाठीमागे निसर्ग आहे, इथं ज्योतिबाचा आशीर्वाद आहे. अशा वातावरणामध्ये तुम्ही सगळेजण शिकता आहात. मुलांनो खरं तुम्ही भाग्यवान आहात, हे लक्षात घ्या. का भाग्यवान आहात? तर या वास्तूला अशा लोकांचे हात लाभलेले आहेत, अशा लोकांची मदत लाभलेली आहे की ज्या लोकांनी आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न म्हणून ही संस्था उभा केली आहे असं मला वाटतं, माझ्यासारख्या एका विद्यार्थ्याला वाटतं. श्री नवनाथ हायस्कूल पोहाळे, भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी जेव्हा पहिल्यांदा मला फोन आला तेव्हा मी एका मिनिटात सरांना सांगितलं की सर मी येतोय. ते का येतोय मी सांगितलं तर मला इथं येऊन तुमचा हा सगळा सोहळा अनुभवायचा होता आणि शिकायचं होतं. मी शिकणारा विद्यार्थी आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतःला काही वेगळं घेता येईल का हे करण्याचा प्रयत्न करणारा मी विद्यार्थी आहे. तपोवनातून तुझ्या उजळली संत जनांची वाणी, तपोवनातून तुझ्या उजळली संत जनांची वाणी, माती मधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी, माती मधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी, सह्याद्रीच्या माथ्यालाही तुझीच गाथा स्मरते, सह्याद्रीच्या माथ्यालाही तुझीच गाथा स्मरते, तुझ्या केशरी अंबरातुनी बलिदानाचे गीत झरते, तुझ्या केशरी अंबरातुनी बलिदानाचे गीत झरते. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या या पावन मातीला पहिल्यांदा तुम्हा सर्वांच्या साक्षीनं विनम्र असं अभिवादन करतो. आणि आधीमध्ये टाळ्या वाजवल्या तरी चालतील, काय अडचण नाही. फक्त तो संवाद या हृदयाचा त्या हृदयापर्यंत झाला पाहिजे. मी बोलतोय तुम्ही शांत बसलाय असं व्हायला नको. कारण एका कार्यक्रमाची मला आठवण या ठिकाणी सांगावीशी वाटते. अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन होतं रत्नागिरीला आणि असेच पाहुणे यायला 5-10 मिनिटाचा वेळ होता. आम्ही थांबलो होतो. एक आजोबा आले 82 वर्षाचे, आले आणि म्हणाले मी एक कविता वाचणार आहे. ते म्हणजे बोलत ठीक आहे पाहुणे यायचे तुम्ही वाचून घ्या. आजोबांनी एक कविता म्हटली, 2 म्हटली, 3 म्हटली. पुढचे तुळबुळ करायला लागले तुमच्यासारखे. परत पाहुणे आले, पाहुणे पाठीमागे येऊन बसले. तेव्हा आजोबांना चिठ्ठी दिली गेली की आता तुमची कविता वाचन थांबवा कारण पाहुणे आलेले. परत 2 मिनिटांनी आणखीन एक 4थी 5वी कविता वाचल्यानंतर आणखीन एक चिठ्ठी पाठवली गेली. पण आजोबा काय थांबायला तयार नव्हते. तेव्हा शेवटची चिठ्ठी आल्यानंतर ते म्हणाले आता 82 वर्षांनी मिळाले, आता सोडणार नाही, सगळं ऐकावं लागेल. तसं काही इथं होणार नाही, लक्षात घ्या. जे काही मला माहिती आहे तेवढं मी सांगायचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. आपण कुठं होतो तर तपोवनातून तुझ्या उजळली संत जनांची वाणी, माती मधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी, सह्याद्रीच्या माथ्यालाही तुझीच गाथा स्मरते आणि तुझ्या केशरी अंबरातून बलिदानाचे गीत झरते. अशा प्रकारची माती असणारी महाराष्ट्राची माती अखंड हिंदुस्थानामध्ये गुलामगिरीला लाथाडून पहिल्यांदा स्वातंत्र्याची बीज पेरणारी राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ, महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये जाज्वल्य स्वाभिमानाचा झंझावात पेटवणारे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, अखंड जग जिंकण्याचं सामर्थ्य असणारा अचाट आत्मबलाचा अद्भुत आविष्कार स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज, ज्या माऊलीच्या पराक्रमापुढं डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच सगळ्यांनी आपले घुटणे टेकवले अशा पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर, अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या महाराष्ट्राचं बौद्धिक पुनरुज्जीवन करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि शेकडो वर्षाचा अंधार त्याला भेदणारी मशाल, संघर्ष आणि क्रांतीचं प्रतीक सावित्रीबाई फुले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांनी आपल्याला हा संदेश दिला की जो समाज आपला भूतकाळ विसरतो तो समाज आपलं भविष्य कधीच घडवू शकत नाही. अशा प्रकारचे विचार आमच्या काळाजावरती कोरणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी दिवसभर गावातली
खराट्यानं घाण काढायची आणि संध्याकाळच्या वेळेला